करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. मुलांनी संध्याकाळी दीप प्रज्वलित केल्यानंतर आई वडिलांना नमस्कार करून देवासमोर हात जोडून उभे राहिलं पाहिजे. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडले मोती हार. दिव्याला पाहून नमस्कार देहांतील अज्ञान नाहीसे हो. ज्ञान वैराग्य सामर्थ्य व अखंड श्रीसेवा दास्य भक्ती प्राप्त हो. घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो. दिवा जळो देवापाशी उजेड पडो सर्वांपाशी. हा मंत्र संध्याकाळी दिवाबत्ती करत असताना प्रत्यक्षात आपण सुद्धा आणि आपल्या मुलांनी सुद्धा म्हटलं गेलं पाहिजे. का सामर्थ्याचा भाग प्राप्त करून दिला असेल? समर्थ म्हणाले, ज्या प्रकारे संध्यावंदन म्हणजेच दिवस आणि रात्र यांच्या संधी काळात पहाटे, दुपार आणि संध्याकाळी ज्याप्रमाणे एक वैदिक उपासना किंवा प्रार्थना, याचा अर्थ संध्याकाळच्या वेळी नमस्कार करणं. ज्या प्रकारे आपली संध्याकाळ कुठे असते हे आपल्यालाच माहीत नाही. कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपली प्रभातकाळ ही उत्तमाची असणं खूप गरजेचं आहे. बघा, विद्यार्थी मित्र असतील, शाळकरी मुलं मुली असतील, ज्यावेळी सकाळची शाळा असते त्यावेळी बघा धावपळ असते. उपासना करायला टाईम मिळत नाही, बत्ती करायला टाईम मिळत नाही, कारण का शाळेचा टाईम आहे. परंतु ज्यावेळी दुपार झाल्यानंतर बघा, सकाळची शाळा म्हटली की 12-1 वाजता बरोबर सुटतात की ना. आणि संध्याकाळच्या वेळेला बघा आपण खेळायला बाहेर पडतो. खेळणं स्वाभाविकच आहे, खेळलंच पाहिजे. परंतु खेळल्यानंतर बघा हातपाय धुवून अधिष्ठानासमोर उभे राहून देवासमोर हात जोडून मंत्र म्हटलं पाहिजे, नमस्कार करता आलं पाहिजे. ही शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे. परंतु आपण काय करतो? आपण स्वतःहून मोबाईल घेऊन बसतो. शाळेतून आलो किंवा ट्युशनमधून आलो किंवा प्रत्यक्षात बघा मुलांना जी सवय लागलेली असते ना, एकदा शाळेतून घरी आला रे आला, बॅग इकडे, बुटं तिकडे आणि प्रत्यक्षात मोबाईल हातामध्ये. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. का भाग द्यावा लागला? कारण या कलियुगामध्ये मुलं मुली प्रत्यक्षात ऐकत नाही. ही शिकवण आपल्याला का प्राप्त करून दिलेली आहे? संध्याकाळच्या वेळेला आपल्या मुखातून निघणारे जे स्वर आहेत, आपल्या मुखातून निघणारं स्मरण आहे, त्यातून आपल्याला सामर्थ्य प्राप्त होणार आहे. पहाट बघा, प्रत्यक्ष आणि शेवटची रात्र यातला जो मधला काळ आहे तो म्हणजे सायंकाळ, संध्याकाळ.
दिवाबत्ती करण्याचा टाईम आहे. उत्तम वेळेला बघा प्रत्यक्षात आपल्याकडून नामस्मरण करणं होणं गरजेचं आहे. वेळ दिलाच पाहिजे, वेळात वेळ काढलंच पाहिजे. परंतु आपण काय करतो, हातामध्ये मोबाईल आलं की 1 तास त्या मोबाईलमध्ये आपण बसतो की नाही, आणि परत कोणी मित्र किंवा मैत्रीण आली की त्यांच्यासोबत खेळायला जातो. अहो दिवा बघा प्रत्यक्षपणे लावायला आपल्याला टाईम नाही आहे देवासमोर. घरातली मंडळी असतील, आपण स्वतःहून देवासमोर बघा दिवा लावला पाहिजे. दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडले मोतीहार. त्या दिव्याला सुद्धा नमस्कार करणं आहे. कारण ज्यावेळी त्या दिव्यामध्ये आपण तेल ओततो ना, आणि दिवा जेव्हा बघा लावला जातो त्यावेळी जो घरामध्ये असणारा अंधार आहे तो नाहीसा होतो आणि उजेड प्राप्त होतो. परंतु जर आपण विचार केला, जर आपण पाहिलं तर दिव्याखाली अंधार आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे दिवस आणि रात्रीच्या संधी काळात केलेली प्रार्थना नमस्कार देवापर्यंत नक्कीच पोहोचली जाते. आपण विचार करतो, मंत्र म्हणतो, शुभं करोति कल्याणम आरोग्यम संपदा. आरोग्य हे उत्तमच कशा प्रकारे राहील, धनसंपदा आपली आर्थिक बाजू कशा प्रकारे बघा त्यामध्ये वाढ होईल. प्रत्यक्षात विचार जर केला तर शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. त्या अधिष्ठानासमोर असलेल्या दिव्याला सुद्धा नमस्कार करणं खूप गरजेचं आहे हो. का आपण उदबत्ती लावतो, का दररोज आपण बघा प्रत्यक्ष दिवा लावतो, त्याचं एक कारण आहे. देवासमोर उदबत्ती आणि अगरबत्ती लावून जी भक्ती आपल्याला प्राप्त होते, जी आपल्याला सवय बघा प्रत्यक्षात लागते ना, ते महत्भाग्य आहे. कारण आपला देह या पृथ्वी तलावर प्रत्यक्षात बघा आपल्या हातून चांगले कर्म, चांगले सत्कर्म घडण्यासाठी पाठवलेला आहे. मग आपल्या देहाने जर वेळ प्रत्यक्षात भगवंतासाठी दिला तर काय हो, नुकसान होईल का? अजिबात होणार नाही. मग वेळ प्रत्यक्षात आपला हा भगवंतासाठी देणं गरजेचं आहे. देहातील अज्ञान नाहीसी हो. देहामध्ये अज्ञान आहे, अंधार पसरलेला आहे. अहो त्या अंधकाराला पहिला बाजूला सारायचा आहे. अहो इतका देह आपल्या अज्ञानामध्ये भरकटलेला आहे ना की विचारूच नका. कशा प्रकारे, काय कारण असेल? ज्या प्रकारे अज्ञान पसरलेलं आहे ना, विषय विकारांनी प्रत्यक्षात ग्रासलेला आहे. मग त्याच प्रकारे आपल्यामध्ये ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य कशा प्रकारे प्राप्त होईल? जो आपल्यामधला अज्ञान जर दूर व्हायचा असेल तर सुरुवातीला समर्थांनी उत्तमाचं आपल्याला सांगितलं आहे. सकाळी उठल्यानंतर बघा ज्याप्रमाणे आपली प्रभातकाळ होत असते त्याप्रमाणे ज्या अंथरुणावरून तू उठलेला आहेस त्या प्रथमतः अंथरुणाला नमस्कार करणं आहे. ज्याने उठवलं आहे त्यांनी प्रत्यक्षात त्याला नमस्कार करणं आहे. आपली संपूर्ण विधिवत पूर्ण झाल्यानंतर अधिष्ठानासमोर हात जोडून, देवासमोर हात जोडून नमस्कार करणं, मंत्र म्हटलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आपल्या आई वडिलांचा आदर बघा प्रत्यक्षात आदर मान राखणं आणि आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवणं, यामध्ये खरंच सामर्थ्य. एक एक शब्द न शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
आपण काय विचार करतो, अरे ही व्यक्ती इथेच चुकली आहे, ते आपण बरोबर कॅच करतो, बरोबर की नाही. परंतु शब्द न शब्द यामध्ये सामर्थ्य दडलेलं आहे. मग ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य कशामध्ये आहे हे जर पाहायचं असेल ना, तर प्रत्यक्षात आपल्यामधला अज्ञान बाहेर निघाला पाहिजे. सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी आपल्या मुखामध्ये अखंड श्रीसेवा, निष्काम, दास्यभक्ती या देहाकडे असणं गरजेचं आहे. हे शब्द आपण ऐकले सुद्धा नसते, परंतु अखंड, ज्यामध्ये खंड न पडता अखंड नामस्मरणामध्ये आपला देह असणं गरजेचं आहे. श्रीसेवा बघा, जे आपल्या घरामध्ये एखादं कोणी काम सांगितलं त्यांना हातभार लावणं, एखादी आपली शेजारी असते, वयस्कर असतात, वृद्ध असतात, त्यांनी एखादं जर आपल्याला बघा काम सांगितलं तर प्रत्यक्षात त्यांनासुद्धा मदत करणं. झाडं आहेत बघा, उत्तम प्रकारे रोपं लावणं, स्वच्छता करणं, ही श्रीसेवा आहे हो. त्यामुळे आरोग्य बघा सदा सुखी राहतं, कुठल्याही प्रकारचा रोग आजार येणार नाही आहे. हे आपण निवेदन त्या दिव्याला बघा पाहून नमस्कार करून अधिष्ठानासमोर, देवासमोर ठेवलं पाहिजे. कारण घरातील माणसांना उदंड आयुष्य लाभो, हे आपण देवासमोर काय करत असतो, प्रार्थना करत असतो, म्हणत असतो. ही सुरुवात आपण केली पाहिजे, तरच आपली मुलं, तरच आपल्या मुली प्रत्यक्षात देवासमोर हात जोडून उभे राहतील. जर आपणच राहिलो नाही बघा, त्यावेळेला आहे ना, बरोबर काय होत असतं, संध्याकाळच्या वेळेला बाहेरून मार्केटमधून बघा, पहिलाच आपण आलो, शाळेतून एखादा किंवा ट्युशनमधून एखादा बघा मुलगा किंवा मुलगी आली, किंवा बघा महिला वर्ग असू दे, पुरुष मंडळी असो, नमस्कार आहे सर्वांना, परंतु या देहाचा भाग चालू आहे. हा देह घरामध्ये आला की हातामध्ये रिमोट, 7 वाजलेत, बत्तीचा टाईम, उपासनेचा टाईम, हातामध्ये, एका हातामध्ये मोबाईल, दुसऱ्या हातामध्ये TV. घरामध्ये वाद होत आहेत, मुलीला पाहायची आहे बघा प्रत्यक्ष सिरियल, मुलाला पाहायची आहे मॅच, त्यामध्ये होतात भांडण. आई म्हणते बाळा बत्तीचा टाईम आहे, उपासनेचा टाईम आहे, शुभंकरोती म्हण, परंतु नाही. आई ओरडते की बाबा आल्यावर नाव सांगेन, परंतु मुलं मुली बघा प्रत्यक्ष हट्ट धरून बसतात. जर आपण चांगले संस्कार, चांगले वळण जर लावले ना, तर घरामध्ये वाद पाहायलाच मिळणार नाही, तर प्रत्यक्षात घरामध्ये संवाद उत्तमाचे पाहायला मिळतील. बरोबर त्या टायमाला सिरियल लागतात की नाही, 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सिरियल चालू. अहो मागचे सुद्धा एपिसोड आपण पाहतो, पुढे काय होणार ते सुद्धा आपण पाहतो. त्यासाठी आपण बघा आपल्या मनामध्ये असतं की उद्याच्या भागात काय होणार आहे. अरे बाबा, ते उद्याच्या भागात प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात काय होणार आहे, त्याच्यापेक्षा आपल्या आयुष्यात उद्या काय होणार आहे ते आत्ताच पाहणं गरजेचं आहे. कारण उद्याचं कोणी सांगितलेलं नाही आहे. उद्या TV चालेल, परंतु आपला देह हा असणं गरजेचं आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले आपलं आयुष्य वाढवायचं आहे. TV पाहून, मोबाईल पाहून आयुष्य वाढणार नाही आहे. भाग TV आणि मोबाईलचा नाही आहे. समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, आईचे वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. ते सुद्धा उत्तमाचं आहे. परंतु आपण काय करत असतो, ज्याने प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर आपल्याला पाठवले त्यालाच आपण विसरलेलो. म्हणून घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो. उदंड आयुष्य प्राप्त होण्यासाठी दिवा जळो देवापाशी आणि उजेड पडो सर्वांपाशी, अशी नम्र विनंती करून नम्रपणे निवेदन ठेवता आलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.